धाराशिव जिल्ह्यातील करंजा गावामध्ये महापूर आला। या पुरामध्ये गावातील अनेक घरे उद्ध्वस्त झालेली आहेत। घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय, तर विद्यार्थ्यांची पुस्तकं पाण्यामध्ये वाहून गेली आहेत। आता विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं असा प्रश्न आता या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पडलेला आहे। या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। करंजा गावातील मागील 3 दिवसात धाराशिव जिल्ह्यात अक्षरशः पावसाने हाहाकार माजवला। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। करंजी गाव अक्षरशः पुरामध्ये वाहून गेले आणि त्यामुळे मोठ्या संख्येने कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं चित्र सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आमच्या घरात आम्ही वस्तीवर राहतो। सकाळी उठून बघितलं तर सारं पाणीच होतं, पुढून बी मागून बी। आम्ही जनावर घेऊन बाहेर निघलो, पुस्तकांचं काही नाही, ते वर ठेवले होते, घरावरून पाणी वाहतं, त्यामुळे पुस्तक सारे भिजले, वह्या आहे सगळं भिजलं। माझी विनंती, माझं सगळं द्या। गाय आमच्या गाभण झालेल्या आज उद्यावर यायला आलेले वाहून गेलेले आहेत पुराच्या पाण्यात। ह्या आमचा उदरनिर्वाह पूर्ण त्याच्यावरच आहे, गुरांवरती। आमच्या शेतीला एकतर जोडधंदा तोच आहे, दुसरा काहीच नाही। कसं लिहायचं मी वर्डाचा पेपर? आम्हाला भरून पाहिजे, जेवढं गेलं ते आमचं सगळं शेत, ते आमचं पाण्यात आहे, दरवाजा सगळं घरात गाळण, ते कसा अभ्यास करायचा? जी आम्ही आतापर्यंत मेहनत केलेली होती, आतापर्यंत जे लिहून ठेवलेलं होतं पुस्तकामध्ये, वहीमध्ये, ते भरून मिळणार नाही अशी प्रतिक्रिया सध्या या विद्यार्थी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे।